या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर सेकंड 2.2 डिस्काउंट या पार्टमधील आपला तिसरा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेत आहात। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे की डिस्काउंट काय आहे, त्याचे फॉर्म्युला काय आहे आणि कशा पद्धतीने डिस्काउंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो। यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे। असेच एक्झाम्पल आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक कशा प्रकारे डिस्काउंट इन पर्सेंट मध्ये आणि त्यानंतर इट्स अमाउंट मध्ये डिस्काउंट या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे। समजा 10% डिस्काउंट किती असेल, 5% डिस्काउंट किती असेल, मग ॲक्च्युअल सेलिंग प्राइस त्या ठिकाणी आपल्याला किती द्यायचे असेल। परंतु या व्हिडिओमध्ये असे काही एक्झाम्पल आहेत की जेणेकरून आपल्याला फक्त अमाउंट वरून किती टक्के डिस्काउंट त्या ठिकाणी अलाउड झालेला आहे अशा पद्धतीचं सुद्धा आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहणार आहात। तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, तर या ठिकाणी पहा, लिस्ट प्राइस ऑफ अ स्मॉल मशीन इज ₹1650. इट इज सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ 12%. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द स्मॉल मशीन अँड द डिस्काउंट अलाउड ऑन इट। पहा, तरी मी एक लहान मशीन आहे, मशीनची या ठिकाणी लिस्ट प्राइस दिलेली आहे 1650 आणि इट इज ऑल्सो ॲट अ डिस्काउंट, आणि त्याच्यावर डिस्काउंट एक 12% दिलेला आहे। मग फाइंड सेलिंग प्राइस, तर त्याची त्या ठिकाणी विक्री किंमत काय आहे आणि त्या मशीनवर ॲक्च्युअल डिस्काउंट त्या ठिकाणी किती अलॉटमेंट झालेलं आहे हे आपल्याला या एक्झाम्पलमधून या ठिकाणी सॉल्व करायचं आहे। तर आपल्याला डिस्काउंटचा फॉर्म्युला माहितीच आहे, डिस्काउंट इज इक्वल टू लिस्ट प्राइस इंटू रेट ऑफ डिस्काउंट अपॉन 100, अशा पद्धतीने या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे। तर या ठिकाणी ॲक्च्युअल आपण डिस्काउंटची किती अमाउंट मिळते ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया। फर्स्ट ऑफ ऑल डिस्काउंट बरोबर या ठिकाणी मार्केट प्राइस इंटू रेट ऑफ डिस्काउंट किंवा इन शॉर्ट मध्ये घेतो रेट ऑफ डिस्काउंट अपॉन तर MP मीन्स मार्केट प्राइस इंटू रेट ऑफ डिस्काउंट अपॉन हियर 100। तर या क्वेश्चन मध्ये आता आपण पाहू शकता या ठिकाणी मार्केट प्राइस आपल्याला दिलेली आहे। वर या क्वेश्चन मध्ये जर आपण पाहिली तर 1650 हे मार्केट प्राइस त्या ठिकाणी आहे। रेट ऑफ डिस्काउंट या ठिकाणी किती दिलेला आहे, रेट ऑफ डिस्काउंट आपल्याला 12 आणि या ठिकाणी 12% त्या ठिकाणी दिलेला आहे। मग ॲक्च्युअल याचा आन्सर या ठिकाणी किती येणार आहे, तर या ठिकाणी 1750 गुणिले 12 अपॉन 100। तर या ठिकाणी आन्सर आहे पहा 1750 गुणिले 100 भागिले 1050 गुणिले 100 भागिले 1050 गुणिले 12 भागिले 100। तर या ठिकाणी अमाउंट येणार आहे 198। इट इज अवर डिस्काउंट। तर या ठिकाणी आपण घेतलेला आहे डिस्काउंट बरोबर मार्केट प्राइस गुणवले रेट ऑफ डिस्काउंट अपॉन 100। तर या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये जे स्मॉल मशीनची जी प्राइस आहे 1750 आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी मार्केट प्राइस म्हणून घेतली। या ठिकाणी गुणवले रेट ऑफ डिस्काउंट किती आहे 12%, त्या ठिकाणी 12% आपण या ठिकाणी घेतलं। मग 1750 गुणिले 12 भागिले 100 जर केलं तर ॲक्च्युअल आपल्याला डिस्काउंट किती मिळत आहे या ठिकाणी 198 रुपये हा या ठिकाणचा आपला डिस्काउंट आहे। मग आता आपण कॅल्क्युलेशन ऑफ सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करत आहात। आपण आता या ठिकाणी आपला डिस्काउंट या ठिकाणी मिळालेला आहे 198 रुपये।
मग या ठिकाणी सेलिंग लिस्ट ऑफ प्राइस अपॉन मायनस डिस्काउंट. लिस्ट ऑफ प्राइस किती 1650 आणि डिस्काउंट किती कॅल्क्युलेट झालेला आहे 198. तर मग आपण या ठिकाणी बरोबर लिस्ट ऑफ प्राइस 1650 मायनस डिस्काउंट आहे 198. तर मायनस झाल्याच्या नंतर जे काय आपल्याला या ठिकाणी अमाऊंट मिळणार आहे ते असेल आपली सेलिंग प्राइस. तर 1650 मायनस 198, तर या ठिकाणी बरोबर शिल्लक राहतील 1452 म्हणजे 1452 रुपये. इट इज आवर सेलिंग प्राइस. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये सर्वप्रथमतः मशीनच्या या ठिकाणी 1600 किंमत सेलिंग प्राइस मार्केट प्राइस असताना आपण या ठिकाणी ॲक्च्युअल 12% डिस्काउंट म्हणजेच 198 रुपये या ठिकाणी कॅल्क्युलेट झाला आणि त्यानंतर सेलिंग प्राइस मार्केट प्राइस अपॉन डिस्काउंट जर या ठिकाणी केलं तर ॲक्च्युअल सेलिंग प्राइस आपल्या या ठिकाणी मिळेल. म्हणजे ती स्मॉल मशीन जर त्या मशीनवर 12% जर डिस्काउंट दिला तर ते ॲक्च्युअल 1452 रुपयालाच त्या ठिकाणी सेल व्हायला पाहिजे. आता एक्झाम्पल नंबर आपण या ठिकाणी सेकंड पाहत आहात. एक्झाम्पल नंबर सेकंड, लिस्ट प्राइस ऑफ अ मशीन इज रुपीज 13,500. इट इज सोल्ड फॉर रुपीज 11,880 आफ्टर अलाउंग सर्टन डिस्काउंट. फाइंड द रेट ऑफ डिस्काउंट. पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये आपण ॲक्च्युअल पर्सेंट डिस्काउंट या ठिकाणी दिलेलं होतं, पण या क्वेश्चनमध्ये आपल्याला पर्सेंटमध्ये डिस्काउंट त्या ठिकाणी किती पर्सेंट डिस्काउंट त्या ठिकाणी दिलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण लिस्ट प्राइस ऑफ मशीनच्या ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे आणि त्या मशीनची सेलिंग प्राइस या ठिकाणी दिलेली आहे. मग ॲक्च्युअल त्या मशीनला किती पर्सेंट त्या ठिकाणी डिस्काउंट दिलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथमतः लिस्ट प्राइस या ठिकाणी घेणार आहात. लिस्ट प्राइस या ठिकाणी दिलेली आहे 13,500. त्यानंतर सेलिंग प्राइस या ठिकाणी दिलेली आहे. सेलिंग प्राइस त्या ठिकाणी किती किमतीला विकली आहे मशीन तर 11,880 रुपये त्या ठिकाणी मशीन सेल झालेली आहे. तर सर्वप्रथम तर आपल्याला या ठिकाणी आता डिस्काउंटचा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी थोडा चेंज होईल, कारण डिस्काउंट इन रुपीजमध्ये आहे. इन रुपीजमध्ये दिलेलं असल्यामुळे आपल्याला ते ॲक्च्युअल पर्सेंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असताना सर्वप्रथम तर आपण काय करावं लागेल की डिस्काउंट बरोबर या ठिकाणी लिस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस असं या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी डिस्काउंट बरोबर लिस्ट प्राइस किती आहे आपली 13,500 आणि सेलिंग प्राइस त्या ठिकाणी आहे मायनस सेलिंग प्राइस 11,880 रुपये आहे. तर ॲक्च्युअल या ठिकाणी दोन्हीमध्ये डिफरन्स कितीच आहे तर या ठिकाणी दोन्हीमध्ये डिफरन्स म्हणजेच ॲक्च्युअल डिस्काउंट 1,620 रुपये राहील. म्हणजेच 13,500ची मशीन 11,880 रुपयाला जर त्या ठिकाणी सेल झाली तर त्या ठिकाणी डिस्काउंट 1,620 रुपये त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग ॲक्च्युअल 1,600 म्हणजे किती पर्सेंट त्या ठिकाणी आहे तर आपल्याला या ठिकाणी आता 1,600 म्हणजेच किती पर्सेंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याला आपण या ठिकाणी नाव देऊयात रेट ऑफ डिस्काउंट. रेट ऑफ डिस्काउंट बरोबर फॉर्म्युला या ठिकाणी राहील डिस्काउंट रेट ऑफ डिस्काउंट. या ठिकाणी आपण डिस्काउंट असं या ठिकाणी लिहिणार आहात.
डिस्काउंट भागिले सेलिंग प्राइस किंवा आपण या ठिकाणी लिस्ट प्राइस असं म्हणूयात अपॉन 100. मग या ठिकाणी बरोबर आपण या ठिकाणी डिस्काउंट कॅल्क्युलेट केलेला होता. डिस्काउंट आपला आला होता 1620 रुपयाचा डिस्काउंट होता. त्या ठिकाणी भागिले या ठिकाणी लिस्ट प्राइस म्हणजे किती किंमत होती त्या मशीनची, तर या ठिकाणी 13,500 या ठिकाणी किंमत होती. तर गुणिले या ठिकाणी आपल्याला 100 करावं लागेल, गुणिले 100. तर या ठिकाणी 1620 गुणिले 100 भागिले 13,500. तर या ठिकाणी याचा आन्सर इन पर्सेंटेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल 12%. म्हणजेच 1620 गुणिले 100 भागिले 13,500. तर या ठिकाणी याचा आन्सर आपल्याला 12% असं त्या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लिस्ट प्राइस 13,500, त्याच्यानंतर ते मशीन त्या ठिकाणी 11,880 रुपये त्या ठिकाणी सेल व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी डिस्काउंट बरोबर या ठिकाणी लिस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे 13,500 मायनस 11,880. तर या ठिकाणी डिस्काउंटची अमाऊंट आहे 1,620 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु 1,620 म्हणजे त्या ठिकाणी किती पर्सेंट त्या ठिकाणी डिस्काउंट पर्सेंटमध्ये राहणार आहे. मग या ठिकाणी रेट ऑफ डिस्काउंटचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन लिस्ट प्राइस इंटू 100. मग या ठिकाणी ॲक्च्युअल डिस्काउंट किती आहे, तर या ठिकाणी डिस्काउंट ॲक्च्युअल 1,620 रुपये डिस्काउंट आहे आणि लिस्ट प्राइस आहे 13,500 गुणिले या ठिकाणी 100 ॲज इट इज या ठिकाणी घेतलं. तर याचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर याचं कॅल्क्युलेशन आहे 12%. म्हणजेच ते या ठिकाणी 11,880 रुपयाला मशीन विकली. म्हणजेच 13,500वर 12% डिस्काउंट त्या ठिकाणी देऊन सेल केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करू शकता. आता एक्झाम्पल नंबर या ठिकाणी आपण 3 घेतलेला आहे. तर एक्झाम्पल नंबर 3 आता हे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. एकदा एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून त्या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी पहा, तर मार्केट प्राइस ऑफ सीलिंग फॅन इज ₹2050. इट इज सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द या ठिकाणी selling price of the ceiling fan and the discount allowed on it. मग सीलिंग फॅनची किंमत या ठिकाणी 2,050 रुपये आहे. त्यावर 10% डिस्काउंट जर त्या ठिकाणी अलॉटमेंट केला तर ॲक्च्युअल सीलिंग फॅन आहे ते कितीला त्या ठिकाणी कोणत्या अमाऊंटवर त्या ठिकाणी सेल व्हायला पाहिजे. तर हे एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व करू शकता. आता एक्झाम्पल नंबर सुद्धा या ठिकाणी 4 दिलेला आहे. आपण हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करून पाहायचं आहे. लिस्ट ऑफ प्राइस कम्प्युटर इज ₹24,800. इट इज सोल्ड ॲट अ डिस्काउंट 10%. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ अ कम्प्युटर अँड द डिस्काउंट अलाउड ऑन. सेम क्वेश्चन या ठिकाणी सेम फॉर्मॅटमध्ये आहे. एका कम्प्युटरची किंमत 24,800 आहे. त्याच्यावरती 10% डिस्काउंट जर अलॉटमेंट केला तर ॲक्च्युअल कम्प्युटर कोणत्या किमतीला त्या ठिकाणी सेल झालेला आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे डिस्काउंटचे छोटे छोटे एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये देखील थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे थोड्या डिफरंटमध्ये आपण त्या ठिकाणी जरा वेगवेगळे उदाहरण घेऊन आपण डिस्काउंट सॉल्व करून पाहणार आहोत.